माझी विनंती आहे की माझ्या पोराला सोडून द्यावं पंजाब पोलीस. आई रडती रात्र दिवस. बाप बाप रडत नाही पण दाखवत नाही दुसऱ्या रडवून. मनात ही सगळं शरीर जे आहे ना धुरायला लागलो, मी मनाने धुरायला लागलो की माझ्या असं झालंय की का असं का करायला लागलं. हा कोणत्या राजाचा महल नव्हे, हा हिंद केसरी असलेला, महाराष्ट्र केसरी असलेला, ज्यानं सोलापूर जिल्ह्याचंच नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात केलेलं पैलवान सिकंदर शेखचं हे घर आहे. आणि या सगळ्या ज्या गाड्या आहेत, 2 बुलेट असेल, एक गाडी असेल, एक स्कूटी असेल, ह्या सिकंदर शेखला कुस्तीत जे आहे ते बक्षीस मिळालेले ह्या गाड्यात. हे सिकंदरचं घर आहे, साधारणतः 3 खोल्यांचं हे घर. आणि ह्या कमवलेल्या गदा आणि असंख्य ट्रॉफीज असतील, 100हून अधिक ह्या गदा असतील, हा सगळा मान सन्मान या खोलीत आता आहे. सिकंदरचे वडील जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. चाचा क्या कहना चाहेंगे, इतना सब है, ये गदा है, ट्रॉफी है, मेडल्स है, अब सिकंदर का नाम अलग ही मामले में सामने आ रहा है. वेगळ्याच गोष्टीसाठी सिकंदरचं नाव जे आहे ते समोर येते की त्याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे. काय सांगाल? ही का ही उगाच मिळत नाही. ही जी गद मिळाल्या तर हे सगळं महाराष्ट्र केसरी चॅम्पियन नॅशनल पदक मिळालं इथं की कष्टांगी फळ मिळालं आहे. की जी कष्ट करते त्यालाच मिळतं, बिगर कष्टाचं काय मिळत नाही. आणि म्या बी कष्ट करून त्याला खायला घातलेला आहे. हमाली रुपयाला पोतं उचलून त्याला खायला घातलंय, कष्टाचा पैसा घातलाय म्हणून ती बी पहलवान झाला. आणि तिने बी आई बापाची जाण ठेवून पहलवान की माझ्या बापानं कष्ट करून मला घातलाय तर मी पहलवान होणार. आणि झाला, महाराष्ट्रातला पहलवान झाला. माझ्या घरात पहिलं महाराष्ट्र केसरी आई बापापासून माझा वडील पहलवान होता, माझा चुलता भाऊ, सगळं माझं घर पहलवान किती कंपनी. एवढा मोठा पहलवान झाला. अजून माझ्या घरावर पत्र आहेत, माझ्या घरावर पत्र आहे. अजून घर बांधलं नाही, अजून घर बांधायचं आहे मला, मी पत्र्यात राहतोय. तर ही जी मेडल कमवलेली आहे ही माझ्या लेकरानं की माझी जाण ठेवून, आई बापाची जाण ठेवून ही कष्टानं कमवलेला आहे. बरं, हे कष्टानं कमवलेलं आहे, या सगळ्यासाठी अपाट कष्ट परिश्रम हे लागणार, त्यात काय वावगं नाही. परंतु सिकंदर जो आहे की तो एका कुख्यात टोळीशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय की जी टोळी ज्या इतर अनेक राज्यांमध्ये गावठी पिस्तूल वगैरे सप्लाय करते, अशात सिकंदरला पकडलेला आहे. काय सांगाल की संपूर्ण महाराष्ट्रानं ज्यावेळेस सिकंदर केसरीवरती अन्याय झाला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रानं सिकंदरला एक उभारी दिली. ज्यावेळेस सिकंदर केसरी महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रानं त्याला खांद्यावर घेतलं आणि आज तोच सिकंदर बेड्यात अडकलेला आहे. पोलिसांनी त्याला बेड्या घातलेल्या आहेत. अहो असं जर केलं असतं तिनं तर आई बापाशी काय तर आणून दिलं असतं. कारण माझ्या घरात अहो कांदा कापायचा चाकूसळा नाही, तुम्ही त्याला पिस्तूल हिन ह्याला फसवले त्याला सिकंदरला. माझ्या घरात तुम्ही जे पोलीस कमिशनर असू दे किंवा बघा पंजाब पोलीस असू दे की आपल्या महाराष्ट्रातली पोलीस असू दे, माझ्या घरात काय निघतंय का या बघायला तुम्ही वाटलंच तर. माझ्या घरात साधं कसं आहे माहिती का, अहो मी दुनियाचा बेकार माणूस आहे. मी कवा आयुष्यात माझ्या कोणत्या माणसाला शिवी दिली नाही, एका कोणत्या माणसाला शिवी दिली नाही. ए बाबा तुम्ही शिवी दिले तर ए बाबा जा बाबा तुले मोठ्या बापाचा म्हणलेला. आणि माझ्या सिकंदरला बी आणि हुसेनला बी म्हणलेलं आहे की अजिबात भांडणं करून आपलं मोहर जात नाही. जर भांडणं केली तर जाग्याला थांबतोय. तर आपल्या माझं पहिल्यापासून माझ्या पोरांना सांगणं की बाबा बाप कसा वागलाय तसं तुम्ही वागायचं चालू करा. आणि तसे वागत होते माझे दोन लेकरं वागत. ही फसवलं गेलेलं आहे सिकंदरला की अन्याय झालेला माझ्या लेकरावर. कोण अन्याय केला वाटतं तुम्हाला? काय ह्या पाठीमागे काय राजकारण असावं? आता का राजकारण असू दे ना तर काय असू दे ती मला माहिती तिथलं काय नाही की, पण सिकंदरवर दोस्ता बिराजदारानं कोणी तर किंवा बाकी त्याच्यावर असू दे कोणी तर त्याला असं ही केलेलं आहे, त्याला कर म्हणून मग केलं असं नाही ते बाबा काय तर. पण सिकंदर तसा करणारच नाही, सिकंदर तसा करणारच नाही. त्याला फसवलं गेलेलं आहे सिकंदर. पंजाब पोलिसांनी त्याला पिस्तुला सहित पकडलेलं आहे. हा हो, पण कुणी तर त्याला ते बी दिले असन,
त्याऐवजी ही केलं असन. मी इथं आलं म्हणजे गाडीत बघणार, सगळं ही करणार, अजिबात मी गाड्या पुसून काढत होतो, पण अजिबात गाडीत काय चाकू सुद्धा नजर पडला नाही गाडीत. मी गाड्या स्वतः मी गाडीला आता कसं आहे माहिती आहे का की काय तर काठी पिटी असली तरी मी फेकून दिलेला आहे. कशाला लागतंय आपल्याला? आपण सगळ्याला दादा बाबा करून राहणार, आपल्याला कशाला लागतंय? आपण सगळ्याला गोड आहे तर सगळं जगू आपल्याला गोड असतं. मग ही करायचा आपला धंदा नाही, ती तसं केलेलंच नाही. माझ्या लेकरावरती अन्याय झालेला आहे. हा स्वभाव तुमचा आहे की तुम्ही कधी कुणाला अरेरावी केली नाही, कुणाला अर्वाच्य भाषेत बोलला नाही, परंतु सिकंदरला अशी काय गरज बसली असेल की त्याला पिस्तूल बाळगावं लागली किंवा पिस्तुलाची जी सप्लाय केला जातो त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, की ह्यात तथ्य आहे वाटतं का? यात काय खरं आहे का? नाही, खरं नाही. ही सिकंदर ते सप्लाय बी करणार नाही, तसलं काय करणार बी नाही. उगाच ही काय तर का नाही, त्याला ही करून सिकंदरला फसवून गेलेला आहे. सिकंदरनं अजिबात ती योगा पंजाब पुलेला माझी विनंती आहे, सिकंदरला सोडून द्यावं. योगा आईबाप त्याची बहुत ही आहे ती काय तर त्याला शुगर बीपी त्यांच्यावर कसं आहे माहिती आहे का? आईला बीपी आहे, शुगर आहे, मला शुगर आहे, बीपी आहे. उद्या काय झालं केलं पण आम्ही सिकंदरला काय झालं तर आम्ही वाचू शकत नाही. सिकंदरला जर काय तर आमचं जी बी आम्हाला जी करणार आहे तीच आहे. बरं मला सांगा की सिकंदर शेख ज्या वेळेस महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस आता कोणत्या नोकरीत आहे, कोणत्या शासकीय सेवेत आहे तो? की हवालदार म्हणून आर्मीत होता म्हणजे आर्मीतला काम सोडलं का सिकंदर? म्हणजे ती काय झाली माहिती आहे का? आर्मीतलं काम सोडलेलं नाही अजून. हा. आर्मीत आहे ती हाय, पण सिकंदरनं की तिथं ड्युटीवर जा म्हणलं तर कुस्त्या ही जी आहे त्यांना कुस्त्या ही होत्या ते म्हणत अजून आर्मीत आहे ती. तिनं राजीनामा दिलेला नाही, अजून आर्मीत आहे ती. शिंगाडे पोलिसने त्याला भरती केला, हवालदार आहे ती आर्मीत. मला एक लय शोक आहे की सरकारी ड्रेस अंगावर असल्यावर फुईसं नाही, म्हणून मला लय आनंद आहे त्या सरकारी ड्रेसचा. मला कुठला का होईना ड्रेस माझ्या पोराच्या अंगावर पाहिजेनच. मी म्हणत होतो की ही म्हणला इन्स्पेक्टरची नोकरी देत होती, ती करू, मला DSP व्हायचं आहे. हिनं जिद पाळली, पण काय करणार नंतर ना थोडंफार आता 2 वर्ष झालं पायाला लागलं. त्याच्या पायाला लागल्यानंतर ना 2 वर्षे थांबला गेला पहिलवान. म्हणजे सिकंदरचं DYSP व्हायचं स्वप्न होतं? स्वप्न अजून बी त्याचं स्वप्न आहेच, अजून DSP व्हायचं स्वप्न त्याचं आहेच. काय तर माहित आहे का? त्याच्या पायाला लागले म्हणून थोडा खसला गेला. अजून बी आता चांगला झाला ना, अजून बी ते म्हणते माझी बी इच्छा आहे की DSP हो, माझा मुलगा DSP आणि वर्दी माझ्या पोराच्या अंगावर यावं. ही बी माझ्या घरावर पत्र असू दे, पण DSPची पदवी मिळावी ही माझी इच्छा आहे. आणि सरकार कुठलं का असं ना, जेव्हा मी सरकारला विनंती करतो की माझी घरी परिस्थिती आहे, माझ्या पोराला DSPची पदवी मिळावं. आणि ही जे असं अन्याय ते नाही काय नाही, ही काय तर अन्याय माझ्या पोरावर चालले तर तुम्ही, माझी विनंती आहे की माझ्या पोराला सोडून द्यावं पंजाब पोलीस. हे सगळं प्रकरण तुम्हाला कधी कळालं? आई मला तर काय माहित आहे, मी काय मला काय कुणी जर सांगावं तर आई बापाला BP वाढन की बाबा ही वाढन म्हणून. मला त्या मोबाईलवर एक जणांनी म्हणलं अरे असं असं झालंय, दोस्त म्हणे अरे असं मला माहित आहे म्हणलं असं. आमची माझी साखर 400 झाली, मग दवाखान्यात गेलं, मला ती आईची BP वाढली. मग आता काय आम्हालाच काय, मी म्हणलं बाबा ह्याला अडकवलं तर 4-5 दिवसाला अडकवले, माहित नाही आम्हाला, सांगत नाही ते ना, पोरग तर सांगत नाही. काय तर आई बापाला माझ्या झाल्यावर काय करू ते आहे. थोरल्या भावाला सांगितलं तर थोरला भाव एक रात्र रडत होता, मला जायचं आहे पंजाबला, माझ्या भावाला अडकवल्यात, माझ्या भावाला अडकव म्हणून रडत होता रासारी. म्हणलं रडाय काय झालं तुला? तर माझ्या भावाला अडकवलंय, आत केलंय, अन्याय केलाय असं थोरला भाव म्हणत होता. आई रडती रात ना दिवस, बाप रडत नाही पण दाखवत नाही दुसऱ्या रडवून. मनात ही सगळं शरीर जे आहे ना जुरायला लागलो, मी मनाने धुवायला लागलो की माझ्या असं झालंय, असं का करायला म्हणून. काका तुम्हाला म्हणजे भावना अनावर होतात, तुमच्या डोळ्यातनं अश्रू येते की हेच अश्रू एकेकाळी कधी तर आनंद अश्रूत रूपांतर झाले होते? होणार आनंद होणारच, मला आनंद होणार. एक दिवशी माझा मुलगा DSP होणार आणि वर्दी नेसून येणार माझ्याकडं. हे सर्वसामान्य कुटुंबातलं सिकंदर शेखचं घर आहे की अगदी पत्र्याची खोली आहे, आणि याच पत्र्याच्या खोलीत सिकंदर शेखनं कुस्तीचा सुरुवात केली. मोहोळचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशभरात नेलं. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला,
आणि सिकंदर शेख सध्या व त्याचे घरचे सिकंदर शेखला DYSPच्या वर्दीत पाहण्याचं स्वप्न पाहतायत. अशातच सिकंदर पंजाब येथे गावठी पिस्तुलासहित अटक होतो आणि त्याचं जे रॅकेट आहे ते अनेक कुख्यात टोळीशी जोडला गेल्याचा आरोप जो आहे तो सिकंदरच्या घरचे करतायत. सिकंदरच्या वडिलांना देखील भावना, अश्रू जे आहेत त्या अनावर आहेत. त्यांना कशाचा त्रास आहे तुम्हाला? शुगर आहे, BP आहे, आईला बी BP आहे, शुगर आहे. ही आम्हाला एवढा सिकंदरनाला माझ्या हमाली करून थोडा पैसा नाही पुरला तर माझ्या रमेश बारसकरांना, माझा लंगोटी मित्र आहे रमेश बारसकरांना, त्याला काय पाहिजे ते तुला देतो म्हणून महिन्याला 10,000 20,000 पाठवतो. होता माझा दोस्त आहे, लंगोटी मित्र आहे रमेश बारसकर. काय तर कसं आहे माहिती का, माझी थोडी कमजोरी असली तर बी तू घाबरू नको रे रशीद, मी आहे तुझ्या पाठीची. तुझ्या पोराला काय लागेल ती पुरवलं तिने. माझी परिस्थिती गरीब असली तर 2 पैलवान मी सांभाळले हमाली करून, 2 पैलवान. माझ्या घरात अन्न सुधीन पण मला लोकांना मदत केली. मी चांगला राहिला, जर चांगला राहिलो नसतं तर मला मदत केली असती का? मी सगळ्याला लागून सगळ्याचा हातापाया पडून राहणार माणूस आहे. मला सगळं गाव कोणी बी मदत करते मला. बरं, ह्या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही ज्या रमेश बारसकरांचं नाव घेतलं त्यांनी काय वकील वगैरे तिथं पाठवण्याचं वगैरे काय काय मदत केलेली आहे का? ना आता नाही, ते रात्री म्हणलं होतं काय झाले काय नाही. मला फोन आलता रमेशचा, काय झाले तर ते काहीतरी करू म्हणलाय, बघू आता जाऊ म्हणला. नाही तर 1-2 जण गेले तिकडं. कोण गेलेलं आहे तुमच्या इथं? ते अरबाज म्हणून एक मुलगा आहे, म्हणजे मी त्याला मुलगा समजतो, अरबाजला मुलगा समजतो मी. ती कधी गेलेले आहेत हे? आता 2-4 दिवस झाले गेलेला आहे. तिनं वकील बिकल काय दिलाय तिथं. हा, मग मला का रात्री फोन बी आलता की काय घाबरू नका तुम्ही, की काहीतरी करून सोडवू त्याने. आणि पंजाब पोलिसाला माझी विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं. अगदीच की ही विनंती करणं करतात सिकंदरचे वडील. आणि हे सिकंदरचं घर आहे की तब्बल असंख्य ज्या गादा आहेत की महाराष्ट्रात, देशभरात ज्या जिंकलेल्या आहेत त्यातल्या काही चांदीच्या गादा आहेत, मानाच्या गादा आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब याच पत्र्याच्या खोलीत आहेत. शेकडोहून अधिक मेडल्स आहेत जे सिकंदरनं कमवले. सिकंदर एकेकाळी जो आहे तो कुस्तीसाठी चर्चेत होता, परंतु आता सिकंदरची जी चर्चा आहे ती अवैध पिस्तूल बाळगल्याच्या कारणावरून संपूर्ण महाराष्ट्रात होते. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, मोहोळ, सोलापूर.